आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। जिल्हा परिषद निवडणूक आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात 21 जुलैपासून सुनावणी। निवडणुकीचा तिढा सुटणार की निवडणूक लांबणार? राज्यात 50% मर्यादा ओलांडलेल्या 19 जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या याचिकेवरील पुढील सुनावणी 21 जुलै रोजी होणार आहे। या सुनावणीत प्रलंबित 19 जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतील आरक्षणाचा तिढा सुटेल का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झालाय। सुनावणीत न्यायालयाने निवडणुका घेण्याचे निर्देश दिले तरी निवडणुका पावसाळ्यानंतर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात अथवा पुढील वर्षातील जानेवारी-फेब्रुवारीत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाची एकूण टक्केवारी 50% मर्यादेपेक्षा जास्त झाल्याचा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे। यावरील सुनावणी गेल्या 23 फेब्रुवारी रोजी पार पडली। यात प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन ठेवून निवडणुका घेतल्या जाऊ शकतात, अशी माहिती राज्य सरकारतर्फे तुषार मेहता यांनी मांडली होती। मात्र न्यायालयाने निवडणुका घेण्यास परवानगी दिली नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 50% आरक्षण मर्यादेचे उल्लंघन झाल्याचा मुद्दा निकाली लागेपर्यंत जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेऊ नका असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले। त्यानंतर न्यायालयाने 50% आरक्षण उल्लंघनांचा मुद्दा निकाली काढण्यासाठी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली 3 न्यायाधीशांचे खंडपीठ नियुक्त केले आहे। या खंडपीठासमोर 21 आणि 22 जुलै रोजी 50% आरक्षण मर्यादेच्या उल्लंघनाबाबत सुनावणी घेण्याचे न्यायालयाने जाहीर केले। त्यामुळे ही सुनावणी पूर्ण होऊन निकाल लागेपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होऊ शकणार नाही, एवढे मात्र नक्की। राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावर आधारित 19 जिल्हा परिषद व 185 पंचायत समित्यांची निवडणूक प्रलंबित असून 21 व 22 जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीत निवडणुकीचा तिढा सुटतो की गुंतागुंतीचा होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल। मात्र जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक होत नसल्यामुळे निवडणुकीचे बाशिंग गुडघ्याला बांधून बसलेले उमेदवार मात्र निवडणुकीची वाट चातकासारखी पाहत आहेत, एवढे मात्र नक्की। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक विनायक इनामदार।